पुणे शहरात गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। कुख्यात गुंड शरद मोहोळची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। हत्येप्रकरणी पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरचा देखील समावेश आहे। आर्थिक वाद आणि जमिनीच्या वादातून मोहोळची हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये समोर आलंय। कोथरूडच्या सुतारदरा परिसरामध्ये मोहोळवरती काल दुपारी 1:30 वाजता हल्ला झाला। दरम्यान हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरणासारखे अतिशय गंभीर गुन्हे शरद मोहोळवरती दाखल होते। मोहोळच्या हत्येमुळे पुण्यामध्ये पुन्हा मोठं गँगवॉर सुरू झालंय की काय, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारतात। शरद मोहोळ कोण होता? ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर। शरद मोहोळ पुण्यातील अत्यंत कुख्यात गुन्हेगार होता। मोहोळवर हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अपहरणाचे गुन्हे दाखल होते। पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती। येरवडा कारागृहामध्ये कतील सिद्दीकीच्या हत्येचा आरोप होता। त्याच्यानंतर त्या आरोपातून त्याची निर्दोष सुटका झाली। जामिनावर असताना दासवे गावचे सरपंच शंकर धेंडलेंचं अपहरण त्यानं केलं। सरपंचांच्या अपहरणाप्रकरणी शरद मोहोळला पुन्हा एकदा अटक करण्यात आली। हत्येच्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळाल्यावरती शक्ती प्रदर्शन केलं होतं त्यानं आणि त्यामुळे त्याला अटक झाली। जुलै 2022 मध्ये मोहोळ पुणे जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार होता। तर मोहोळच्या हत्येवरती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात, पाहूया। पुणे काय, नागपूर काय, मुंबई काय, गुन्ह्यांचं राज्य, क्रिमिनलचं राज्य। आता म्हणजे या राज्यामध्ये कायदा हातात घेणारे वाढले आणि रस्त्यावर हौदोस घालणारे वाढले। खुलेआम गोळीबार सुरू आहे। तर कायद्या म्हणजे मला वाटतं की राज्यात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत आणि सरकारचं लक्ष कायदा सुव्यवस्था आणि या राज्यातील गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना कंट्रोल करण्यामध्ये हे सरकार कमी पडत आहे। पुणे शहरामध्ये एका कुख्यात गुंडाचा खून झालेला आहे। कुठेतरी राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली का आणि यातून गँगवॉर पुन्हा उभारू शकते का? कुठलाही गँगवॉर या ठिकाणी होणार नाही। कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो। त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवॉर करण्याची कोणी हिंमत करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।